भोसले चौकातील धूळ ही वाहनांच्या रहदारीने उडालेली नसून ती धूळ उड्डाण पुलाच्या राजकीय उद्देशाची असल्याचं दिसून येत आहे. भालके गटाची मागणी उड्डाण पुलाचे काम थांबवा, तर परिचारक गटाची मागणी ही उड्डाण पूल झालाच पाहिजे. नेमकं काय आहे या उड्डाण पुला मागची इनसाइड स्टोरी? नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज. तीर्थक्षेत्र असणारे पंढरपूर इथे वर्षातून 4 मोठ्या यात्रा भरतात. येणारे असंख्य भाविक हे पुणे आणि टेंभुर्णी नगर मार्गावरून येतात. त्यामुळे दररोज सरगम चौकामध्ये वाहतूक कोंडी होते. अशा वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तर यात्रा कालावधीमध्ये हा मार्ग नागरिकांना 2 ते 3 दिवस तरी जाम असल्याचं दिसून येतंय. अशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मागील काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने सरगम चौक ते भिंगे चौक दरम्यान उड्डाण पुलाला मंजुरी देत निधी देखील मंजूर केला आहे. या उड्डाण पुलाचे काम मागील काही महिन्यांपूर्वी सुरू झाले. त्यावेळी कुणीही या उड्डाण पुलाला विरोध केला नाही आणि त्याच कालावधीमध्ये नगरपालिकेची निवडणूक देखील सुरू झाली होती. मात्र या उड्डाण पुलाचे या निवडणुकीत कुणीही मुद्दा केला नाही, कारण या पुलाची गरज सामान्य नागरिकांना आणि पंढरीत येणाऱ्या भाविकांना होती. त्यामुळे हे काम सुरूच राहिले. सध्या सरगम चौकातील उड्डाण पुलाचे काम पाहिले तर अनेक पिल्लर उभारले गेले आहेत. तर मागील आठवड्यापासून असेच काही पिल्लरचे काम कर्नल भोसले चौकातून सुरू करण्यात आलंय. या कामाला सुरुवात होताच भोसले चौकातील काही व्यापारी आणि भालके गटाचे नेते नागेश काका भोसले यांनी काही व्यापाऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केला आणि या उड्डाण पुलाचे काम थांबवण्याची मागणी केली. ही मागणी कितपत योग्य आहे आणि कशासाठी आहे? वरवर दाखवले जाते की या पुलामुळे परिसरातील व्यापाऱ्यांची बाजारपेठ नष्ट होईल. मात्र या मागचं दुखणं हे वेगळंच आहे. खरं तर हा उड्डाण पूल कधी मंजूर झाला याचा विचार केला तर हा उड्डाण पूल मागच्या टर्मला 7.5 वर्ष नगराध्यक्ष असलेल्या नागेश काका भोसले यांच्या सुविद्य पत्नी साधनाताई भोसले यांच्या कार्यकाळात हा मंजूर झाला. त्यांच्या कार्यकाळात नागेश काका भोसले यांनी या पुलाला विरोध का केला नाही, या विरोधात आवाज का उठवला नाही, याचं उत्तर मात्र मिळत नाही. आज या उड्डाण पुलाविरोधात जी भूमिका भालके गट घेताना दिसतोय ते कितपत योग्य आहे? वास्तविक या उड्डाण पुलाचे काम मागील अनेक महिन्यापासून सुरू आहे आणि आंदोलन आता करतायत. खरं तर या मार्गावर असणारी मोठी भुसार बाजारपेठ तिथे असणाऱ्या अतिक्रमणामुळे वेढली गेली आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण भुसार बाजारपेठ आर्थिक संकटामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आली. तिथले अतिक्रमण हटवण्यासाठी नागेश काका भोसले पुढाकार का घेत नाहीत, असा सवाल स्थानिक व्यापाऱ्यातून देखील होत आहे. भालके गटाच्या या आंदोलनानंतर परिचारक गटाने देखील यामध्ये उडी घेत हा उड्डाण पूल झालाच पाहिजे असे निवेदन प्रांताधिकारी सचिन इतापे यांना दिलंय. खरं तर व्यापाऱ्यांच्या मनात आणखी एक खदखद आहे, ती म्हणजे सामान्य व्यापाऱ्यांचा बळी जातोय. पण परिचारकांनी आपली अर्बन बँक मात्र वाचवली आहे, कारण याच भोसले चौकात देखील वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा पूल पुढे म्हणजे अर्बन बँकेजवळ घेणं गरजेचं असताना हा पूल भोसले चौकातून घेण्यात आलाय. तसेच पंढरपुरात होणारा कॉरिडॉर मध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आपली इमारत परिचारकांनी वाचवली. त्यामुळे इथला व्यापारी देखील आता संतप्त झालाय. या उड्डाण पुलाच्या मागचं कारण सांगायचं झालं तर परिचारकांची राजकीय नीती असल्याचं बोललं जातंय.